आता एक महत्त्वाची बातमी आहे, राज्यातली काँग्रेसच्या पोस्टरवरून गायब झालेले विखे पाटील पुन्हा एकदा पोस्टरवर आले तशी चर्चा आहे। मतदारसंघात फिरत असलेल्या प्रचार वाहनांच्या बॅनरवर विखे आणि थोरात शेजारी आहेत असं चिन्ह दिसतंय। काही दिवसांपासून विखेंचं चित्र पोस्टरवरून गायब होतं, पण आता महत्त्वाच्या निवडणुकीतला एक महत्त्वाचा टप्पा झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पोस्टरवर विखे पाटील दिसतायत, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। हा फोटो देखील आता आपण बघतो। गेले काही दिवस पोस्टरवरून विखे पाटील गायब झालेले होते आणि आता ते पुन्हा एकदा पोस्टरवर दिसतात। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हरिसाल गावाबद्दल दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे आणि राज ठाकरे हरिसाल गावाची बदनामी करतायत असा आरोप हरिसाल गावाचे उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलाय। आज गावात इंटरनेट नसता तर मी तुमच्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधू शकलो नसतो असंही त्यांनी म्हटलंय। आमच्या गावच्या शाळेत कॉम्प्युटर लॅब देण्यात आली आहे। राज ठाकरे केवळ राजकीय फायद्यासाठी हरिसालची बदनामी करतात असं देखील त्यांनी म्हटलंय। हरिसाल हे डिजिटल केलेलं आहे, तरी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माननीय राज ठाकरेंनी जो उहापोह केलेला आहे ते चुकीचं आहे। कारण येथे इंटरनेट नसतं तर मी तुमच्याशी बोलू शकलो नसतो व ही सुविधा आमच्याकडे नसती तर आज मला जे लोक लाईव्ह पाहत असेल मी त्यांना हे सांगू इच्छितो की माझ्या गावात जे इंडस टावर आहे, इंडस कंपनीद्वारे टावर केलेला आहे, त्यानंतर वायफाय एअरजल्दी या कंपनीने दिलेला आहे आणि मी राज ठाकरे साहेबांसोबत एक हे करू शकतो आणि त्यांना इथं बोलवतो, आवाहन करतो त्यांना की तुम्ही इथे हरिसाल या, जे आपण दाखवलेलं आहे त्या उलट मी इथं तुम्हाला दाखवतो। डिजिटल रूम आहे ही आणि यामध्ये कॉम्प्युटर लॅब आहे। तर आता ही रूम आपण आज जाऊ आणि पाहू की हे सत्यता आहे किंवा असत्य आहे। यामध्ये टॅली आणि आयसीटीचे कोर्स चालत आहे। कॉम्प्युटर आहे, हे पीसीओ आहे, काय काय आहे पहा। इथं काही विद्यार्थी तर गेलेले आहेत, पण काही विद्यार्थी आहे, आपण त्यांच्याशी बोलू। हे पहा, यामध्ये बाबा किती कॉम्प्युटर आहे? यामध्ये 20 कॉम्प्युटर आहेत। 20 कॉम्प्युटर आहे। अच्छा, किती विद्यार्थी असतात रोज? रोज 15 ते 16 विद्यार्थी असतात। बरं, आणि कोणता कोर्स चालू आहे आता? इथं अकाउंटिंग असिस्टंटचा कोर्स चालू आहे। आता काही शक्य असेल आणि कोणाला हे खोटं दिसत असेल तर त्याला माझ्याकडून हरिसाल ते मुंबई हे तिकीटचे पैसे मी सुद्धा देणार आहोत, किंवा महाराष्ट्रभर देशातून कोणी येणार असेल तर त्याला तिकीटचे पैसे माझ्याकडून, मी ग्रामपंचायत सरपंच आहो,